तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुमचं आयुष्य बदलण्यासाठी नेमकं काय लागेल? जास्त पैसा, मोठी संधी की नशीब? जेम्स क्लिअर म्हणतात यापैकी काहीच नाही. तुमच्या रोजच्या छोट्या सवयी तुमचं भविष्य ठरवतात. फक्त 1% सुधारणा, होय, फक्त 1%. आणि एका वर्षानंतर तुम्ही आजच्या तुलनेत तब्बल 37 पट चांगले होऊ शकता. हे ऐकायला अविश्वसनीय वाटतं, पण हेच या पुस्तकाचं सर्वात मोठं रहस्य आहे. आज आपण बोलणार आहोत जगप्रसिद्ध पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्सबद्दल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक सोपा 7 दिवसांचा चॅलेंज देणार आहे, जो तुमच्या आयुष्यात बदलाची सुरुवात करू शकतो. ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक लिहिलं आहे जेम्स क्लिअर यांनी. आज जगभरात त्यांना हॅबिट एक्सपर्ट म्हणून ओळखलं जातं, पण त्यांचं आयुष्य नेहमीच परफेक्ट नव्हतं. तरुणपणी त्यांना गंभीर अपघात झाला आणि त्यानंतर त्यांना स्वतःला पुन्हा उभं करावं लागलं. या प्रवासात त्यांना एक गोष्ट समजली: मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते छोट्या सवयींच्या हजारो पुनरावृत्तीतून तयार होतं. आज हे पुस्तक जगभरातील कोट्यावधी लोकांनी वाचलं आहे आणि लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे. या पुस्तकात 3 मोठे प्रश्न सोडवले आहेत. चांगल्या सवयी कशा तयार करायच्या, वाईट सवयी कशा मोडायच्या आणि सातत्य कसं टिकवायचं. चला तर मग पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा पाहूया. धडा पहिला: 1% सुधारणा करण्याची ताकद. आपल्याला नेहमी वाटतं की मोठे यश मिळवण्यासाठी मोठे बदल करावे लागतात, पण वास्तव अगदी उलट आहे. जेम्स क्लिअर सांगतात, दररोज फक्त 1% सुधारणा करा. पहिल्या दिवशी फरक जाणवणार नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, कदाचित एका महिन्यानंतरही नाही, पण वेळ जसा जसा पुढे जातो तसतसे परिणाम प्रचंड वाढू लागतात. समजा पुण्यातील एक विद्यार्थी दररोज फक्त 10 पाने वाचतो. एका दिवसात काही बदल होणार नाही, पण एका वर्षानंतर त्याने हजारो पाने वाचलेली असतील आणि अनेक लोकांपेक्षा जास्त ज्ञान मिळवलेलं असेल. यश अचानक मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या कृतीमधून तयार होतं. आजपासून एक छोटी सवय निवडा आणि फक्त 1% सुधारणा करा. पण एक प्रश्न येतो, जर गोल मोठा असेल तर फक्त छोटी सवय पुरेशी आहे का? धडा दुसरा: गोल्सपेक्षा सिस्टीम्स महत्त्वाचे. बहुतेक लोक गोल ठरवतात पण सिस्टीम तयार करत नाहीत. गोल म्हणजे तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, सिस्टीम म्हणजे तिथे पोहोचण्याचा मार्ग. समजा 2 लोक वजन कमी करण्याचा निर्णय घेतात. दोघांचे गोल सारखा आहे, पण एक जण रोज चालतो, योग्य आहार घेतो, पुरेशी झोप घेतो. दुसरा फक्त गोलबद्दल विचार करतो. यश कोणाला मिळेल? नक्कीच पहिल्या व्यक्तीला, कारण त्याच्याकडे सिस्टीम आहे. तुमचं भविष्य गोल ठरवत नाही, तुमची रोजची सिस्टीम ठरवते. आज एक कागद घ्या, तुमचं गोल लिहा आणि त्याखाली रोजच्या सवयी लिहा. पण सिस्टीम तयार झाली तरी सवय टिकत का नाही? धडा तिसरा: आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. हा या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली धडा आहे. लोक म्हणतात, मला पुस्तक वाचायचं आहे, मला व्यायाम करायचा आहे, मला वजन कमी करायचं आहे. पण जेम्स क्लिअर म्हणतात, तुमची ओळख बदला. असं म्हणू नका मी पुस्तक वाचतो, असं म्हणा मी रीडर आहे. असं म्हणू नका मी व्यायाम करतो, असं म्हणा मी फिट पर्सन आहे. जेव्हा ओळख बदलते तेव्हा वर्तन बदलतं, आणि जेव्हा वर्तन बदलतं तेव्हा आयुष्य बदलतं. आता पुढचा प्रश्न: सवय तयार नेमकी कशी होते? धडा चौथा: हॅबिट लूप. प्रत्येक सवय 4 टप्प्यात तयार होते: क्यू, क्रेविंग, रिस्पॉन्स, रिवॉर्ड. उदाहरण बघूया. फोनवर नोटिफिकेशन आली, हा क्यू आहे. फोन पाहण्याची इच्छा झाली, हा क्रेविंग आहे. तुम्ही फोन उघडला, हा रिस्पॉन्स आहे. आणि माहिती मिळाली, हा रिवॉर्ड आहे. अशा प्रकारे सवय तयार होते. वाईट सवय मोडायची असेल तर तिचा क्यू शोधा, कारण सवयीचा उगम तिथूनच होतो. धडा पाचवा: एन्व्हायरमेंट डिझाईन. अनेक लोक म्हणतात, माझ्याकडे विल पॉवर नाही, पण समस्या अनेकदा विल पॉवरमध्ये नसते, ती एन्व्हायरमेंटमध्ये असते. जर टेबलवर मोबाईल असेल तर लक्ष विचलित होणारच.
जर समोर पुस्तक असेल तर वाचनाची शक्यता वाढेल. जर घरात जंक फूड असेल तर ते खाल्लं जाईल. तुमचं एन्व्हायरमेंट तुमच्या सवयीपेक्षा जास्त शक्तिशाली असू शकतं. चांगल्या सवयी दिसतील आशा ठेवा, वाईट सवयी लपवा. धडा 6, 2 मिनिट रूल. नवीन सवय सुरू करताना ती खूप छोटी ठेवा. इतकी छोटी की ती टाळणं कठीण जाईल. व्यायाम करायचा आहे, फक्त शूज घाला. वाचन करायचं आहे, फक्त 1 पान वाचा. ध्यान करायचं आहे, फक्त 2 मिनिटं बसा. लक्षात ठेवा, देह परफेक्शन नाही, देह सुरुवात आहे. धडा 7, हॅबिट ट्रॅकिंग. ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या सुधारतात, म्हणून हॅबिट ट्रॅकिंग खूप महत्त्वाचं आहे. कॅलेंडरवर टिक मार्क करा, वहीत लिहा किंवा ॲप वापरा. जेव्हा सलग दिवसांची साखळी तयार होते तेव्हा ती तोडावीशी वाटत नाही. नेवर मिस ट्वाईस. एक दिवस चुकला तर दुसरा दिवस चुकवू नका. आता हे प्रत्यक्ष आयुष्यात कसं वापरायचं? पहिली गोष्ट 1% रूल. दररोज एक छोटी सुधारणा करा. दुसरी गोष्ट 2 मिनिट रूल. सवय खूप सोपी बनवा. तिसरी गोष्ट हॅबिट ट्रॅकिंग. प्रगती मोजायला सुरुवात करा. आता तुमच्यासाठी 7 दिवसांचं चॅलेंज. पहिला दिवस एक सवय निवडा. दुसरा दिवस ती 2 मिनिटासाठी करा. तिसरा दिवस एन्व्हायरमेंट बदला. चौथा दिवस हॅबिट ट्रॅकर सुरू करा. 5वा दिवस नवीन आयडेंटिटी स्वीकारा. 6वा दिवस सिस्टीम मजबूत करा. आणि 7वा दिवस पूर्ण आठवड्याचा आढावा घ्या. चला, या संपूर्ण पुस्तकाचा सारांश 3 वाक्यात समजून घेऊया. मोठे परिणाम छोट्या सवयीमधून तयार होतात. गोल्स महत्त्वाचे असतात, पण सिस्टीम्स त्याहून महत्त्वाच्या असतात. आणि जेव्हा तुमची ओळख बदलते तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये सांगा आजपासून तुम्ही कोणती नवीन सवय सुरू करणार आहात. आणि बुक क्रांतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत.